आता मकर संक्रांतीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाडक्या बहिणींना एकूण 3 हप्ते म्हणजेच 4500 रुपये मिळणार आहेत। त्यातील नोव्हेंबर महिन्याचा लाभ पुढील आठवड्यात जमा होणार आहे। त्याचप्रमाणे मकर संक्रांतीपूर्वी डिसेंबर आणि जानेवारीचे 2 हप्ते देण्याचेही नियोजन सुरू असल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा अपडेट आलेला आहे, तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा। खरीप हंगाम संपला तरी पण पीक विमा अद्यापही मिळाला नाही। वर्धा जिल्ह्यातील शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत असून शेतकरी झाले हतबल। ढगाळ वातावरणाचा तूर पिकाला फटका बसला असून हरभरा आणि ज्वारी मात्र जोमात। ज्वारी आणि खरडीच्या पेरणीत घट दिसून येत असून मजूर टंचाईमुळे शेतकरी वळला यांत्रिक शेतीकडे। धरण आहे उशाला तरी कोरडं पडली गचाला। शहामळा धरणामध्ये महिनाभर पुरेल एवढंच पाणीसाठा। भंडारा जिल्ह्यात घरकुल लक्ष अपूर्ण, निम्म्यांचे बांधकाम रखडले। रेती व निधीचा ठणठणाट असून एकूण मंजूर 1,42,260 घरकुलांपैकी केवळ 83,961 घरकुलेचे काम झाले पूर्ण। 4,80,00,000 खर्च द्या, अन्यथा अनियमिततेचा ठपका। 10 जानेवारीचा अल्टिमेट। यवतमाळ जिल्ह्यात 2023 ते 2025 कालावधीत पाणी टंचाई निवारणार्थ राबवण्यात आलेल्या उपाययोजनांसाठी शासनाने 4,80,00,000 निधी मंजूर केला होता। थंडीमध्ये हापूस आंब्याला मोहर फुलला, शेतकऱ्यांमध्ये समाधानीचे वातावरण। हळदीच्या दरामध्ये तेजी झाली असून साठवणूकदारांची चांदी। सरासरी 12 ते 13,000 रुपये क्विंटलने विक्री होणारी हळद सध्या 15 ते 15,500 रुपयाने विक्री होत आहे। तुरीला हमी भाव 8,000 रुपये, तरी पण बाजारात खरेदी 6,600 रुपयांनी। बाजार सांगवी परिसरात सोंगणीला वेग आला असून शासकीय खरेदी केंद्र सुरू नसल्याने तुरीचे दर कोसळले। संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसला असून बळीराजा पुन्हा सापडला संकटामध्ये। बाजार सांगवीत 1.5 तास पाऊस तसेच फुलंब्री तालुक्यात आंबाचा मोहर आणि रब्बी पिकांना फटका। गावकरी एकत्र आले अन महिन्याभरात उभारले 429 बंधारे। रत्नागिरी जिल्ह्यात पाणी अडवा पाणी जिरवा अभियानाला ग्रामस्थांचा हातभार। ज्यांना मिळते रेशन त्यांनाच आयुष्यमान कार्ड, गरजू झाले परेशान। आरोग्य विभागाची विशेष मोहीम। आतापर्यंत उदगीर जिल्ह्यातील 42% नागरिकांनीच काढले कार्ड। तसेच ई सेवा केंद्रात रेशन कार्डाची मागणी होत असून आयुष्यमान मध्ये 5 लाखापर्यंत मोफत उपचार। आयुष्यमान कार्डाचे जाचकाठी असून आतापर्यंत उदगीर जिल्ह्यात एकूण 9,22,000 नागरिकांना आयुष्यमान कार्डाचे वितरण करण्यात आले। शेतमजूर आणि बिबट्यामध्ये झटापट झाली असून विहिरीत पडून दोघांचा मृत्यू। शिवडे गावातील घटना। विहिरीजवळ न्याहारी करताना बिबट्याचा अचानक हल्ला झाला असून गोरख जाधव यांचा विहिरीमध्ये पडून मृत्यू। एरंडो तालुक्यात वन्य प्राण्यांचा धुडगूस घातला असून उभी पिके जमीनदोस्त। विखरण परिसरातील शेतकऱ्यांच्या नव्या संकटाची मालिका असून गहू, मका, कांदा पिकांना मोठा फटका। गुरे बितात त्याच झऱ्यांचे पाणी नागरिकांच्या घशात। मालेगाव तालुक्यातील खैरखेड्यातील भीषण वास्तव्य। दूषित पाण्यामुळे नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर। 6,000वर शेतकरी मदतीपासून वंचित असल्याने ई केवायसी प्रलंबित। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा। बुलढाणा जिल्ह्यात सन 2024-25 व 2025-26 या आर्थिक वर्षात झालेल्या नुकसानपोटी शासनाकडून जिल्हा स्तरावर मदत वितरित झाल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात 6,941 शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। ई केवायसी प्रलंबित असल्याने ही मदत रखडल्याचे प्रशासनाने सांगितले। फरदड घेतल्यास कपाशीवर बोंड अळीचा धोका कायम। कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कृषी विभागाची सूचना। तसेच फरदड घेणे टाळावे। कृषी अधिकाऱ्यांना लॅपटॉप मिळालेच नाही, कामे कशी करणार? काही कामे मोबाईलद्वारे तर काही कामांसाठी कार्यालयात चक्रा। पैसेवारी 50च्या खाली असल्याने पीक विमा व कर्जमाफीची आशा। बुलढाणा जिल्ह्यातील 1,420 गावांची अंतिम पैसेवारी जाहीर। सर्वच तालुक्यामध्ये 50च्या खाली पैसेवारी नोंदविण्यात आल्याने जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थितीचे स्पष्ट संकेत मिळत आहेत। यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा व कर्जमाफीच्या निर्णयाची आशा लागलेली आहे। जिल्ह्याची सरासरी पैसेवारी 47 पैसे इतकी आहे। आठवड्याभरात कांद्याच्या दरात 11% घसरण झाली असून राज्यभरात आवक घटूनही दरावर दबाव। आवक मध्ये 17% घट। तसेच शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण। लासलगाव बाजारात सरासरी 1,900 रुपये प्रति क्विंटल असा सर्वाधिक दर। सोलापुरात सरासरी सर्वाधिक कमी दर। पिंपळगाव बाजारात सरासरी 1,550 ते 1,560 रुपये। पुणे बाजारात सुमारे 1,375 रुपये। कोल्हापूरमध्ये 1,430 रुपये तर सोलापूर बाजारात सरासरी केवळ 1,100 ते 1,150 रुपये प्रति क्विंटल दर राहिला। पारनेर तालुक्यातील किन्हीमध्ये चौथा बिबट्या जेरबंद, तरी परिसरात बिबट्याची दहशत कायम।
पिंजरे हलवू नका, गावकऱ्याची मागणी. असेच दररोज नवनवीन माहिती, बातम्या आणि बाजारभावासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.